असं यांना पुढं चला. बरोबर. पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समितीतर्फे आज या ठिकाणी आम्ही सासवड नगरपालिकेचा एक वैभवशाली असं आपण ठिकाण म्हणतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी आम्ही या समितीचे कार्यकर्ते येऊन थांबलेलो आहोत. आणि या ठिकाणची अवस्था पाहता त्या विश्वरत्न भारतरत्न आणि एक आपलं सर्वांचं भूषण असणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्याचं ठिकाण या ठिकाणी आल्यानंतर त्या आजूबाजूची अस्वच्छ परिस्थिती त्या ठिकाणी दिसते. त्याचबरोबर जर समोरचा रस्ता हा चाललेला आहे मोठा हायवे, त्या रस्त्यावरून जरी पाहिलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यावर या आजूबाजूच्या झाडाच्या फांद्या त्यांच्या पुतळ्यापर्यंत आलेल्या आहेत की त्या रस्त्यावरून सुद्धा पुतळा दिसत नाही. तिथून सगळं आजूबाजूच्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्यावर काही पक्षी बसतात व त्या पक्ष्यांची विष्ठा पुतळ्याच्या डोक्यावर वगैरे पडून त्या पुतळ्याचं पावित्र्य नष्ट होते. म्हणजे ही फार मोठी खेदाची बाब आहे. आम्ही आवर्जून या ठिकाणी कार्यकर्ते येऊन या ठिकाणी समक्ष पाहणी केली असता इथं पाहता आम्हा सर्वांना अतिशय वाईट वाटलं की नगरपालिका या ठिकाणी स्वच्छता करते की नाही असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. तेव्हा आम्ही ताबडतोब लगेच कार्यकर्त्यांनी नगरपालिकेचे माननीय मुख्याधिकारी साहेब यांना लगेच निवेदन तयार केलं आणि त्यांना हे निवेदन सादर करत आहोत की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्या आलेल्या ज्या फांद्या आहेत झाडाच्या त्या संपूर्ण फांद्याची छाटणी करून संपूर्ण पुतळा मोकळा करावा आणि आजूबाजूची स्वच्छ परिसराची स्वच्छता करावी. रोजची रोज वास्तविकता करायला पाहिजे. कारण आता पावसामुळे फांद्या पडल्यात, रस्त्यावर झाडं पडलेत, त्या सुद्धा उचलल्या दिसत नाहीत. येताना रस्त्यावर सुद्धा अतिशय घाण पडले दिसले. आणि मग आपण या ठिकाणी एवढा मोठा रस्त्यावर आणि नगरपालिकेच्या अगदी हाकेवर असणारा पुतळा जर अशी त्या ठिकाणी अस्वच्छता असेल तर ही खेदाची बाब आहे. तेव्हा आपण या नगरपालिके प्रशासनाने याचा विचार करावा आणि पुतळ्याची स्वच्छता दररोज झाली पाहिजे. कारण या पुतळ्याचं पावित्र्य राखणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून सर्वांनी आपल्याकडे सफाई कामगार आहेत, सफाई कामगारांतर्फे दररोज पुतळ्याचा परिसर स्वच्छ झाला पाहिजे आणि या फांद्यांची विल्हेवाट लावून ही जेवढी मोठी झाडं झाली आहेत ते झाडाची छाटणी करून पुतळा हा रस्त्यावर नाही कुठूनही अगदी स्पष्टपणे दिसला पाहिजे अशा पैचं निवेदन आम्ही या समितीतर्फे आपणास देत आहोत. त्याची ताबडतोब अंमलबजावणी व्हावी असे आम्हा सर्वांचे आणि सर्व समाजाचे, पुरंदरवासी सर्व समाजाचे आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तेव्हा संविधान स्तंभ शेजारी असणारा या संविधान स्तंभाचे जे काही मार्बलचे काही पट्ट्या आहेत त्या पट्ट्या देखील तिथं दिसत नाहीत. त्या चोरीला गेल्यात, कोणी काढून नेल्यात त्याचंही काही समजायला मार्ग नाही. तेव्हा ही गांभीर्याची गोष्ट आहे. अतिशय वास्तविकता खेद वाटण्यासारखे की शेजारी एवढा मोठा संविधान स्तंभ आणि त्या संविधान स्तंभावरच्या पट्ट्या जात आहेत. पुतळ्याकडची पाहिली तर अनावस्था त्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर अतिशय खेदाची बाब आहे. अतिशय वाईट वाटतो. या ठिकाणी लाईट व्यवस्था आहे की नाही, रात्रीचं वगैरे झाडं खूप वाढले, रोज वाढले, त्याची वरतीवर स्वच्छता व्हायला पाहिजे. नगरपालिकेने ही स्वच्छता करणं ते गरजेचं आहे. कारण आम्हाला म्हणजे पुन्हा हे सांगण्याची वेळ येऊ नये. कारण जर असे जर दुरावस्था दिसली तर संपूर्ण हा समाज किंवा संपूर्ण समाज हा नाराज होऊन आपल्याकडे याचे फार मोठे त्याचे हे करावे लागेल. तेव्हा आपण वेळीच आता काही दिवसावरच धम्मचक्र प्रवर्तन दिन आलेला आहे आणि असे काही कार्यक्रम छोटे मोठे होतात आणि या कार्यक्रमाला जर तालुक्यातील सर्व समाज या ठिकाणी आला आणि ही जर अवस्था पाहिली तर आपल्या नगरपालिकेचेच या ठिकाणी निघेल. तेव्हा सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा आणि विशेषतः प्रशासनाने या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी आणि ताबडतोब या ठिकाणचा परिसर, रस्ता, संविधान स्तंभाच्या आसपासची जागा आणि झाडाची छाटणी हे सगळे करून या 3-4 दिवसामध्ये याची स्वच्छता करावी. अन्यथा या संयुक्त समितीला वेगळा विचार करायला लागेल. याची नोंद घ्यावी. जय भीम, जय हिंद, जय